रुग्णांना ठराविक मेडिकलमधूनच औषधं खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या रुग्णालयांचे परवाने रद्द करावेत अशी जोरदार मागणी संभाजी आरमार संघटनेने केली आहे। राज्यातील कोणतेही रुग्णालय उपचारासाठी दाखल रुग्णांना केवळ रुग्णालयातील मेडिकल स्टोअरमधून औषधे खरेदी करण्याची सक्ती करू शकत नाही। याबाबत राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत। मात्र या आदेशाचं उल्लंघन करून अनेक रुग्णालयांकडून रुग्णांना स्वतःच्या मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्यास भाग पाडलं जात असल्याचा आरोप संभाजी आरमार संघटनेनं केला। संघटनेच्या म्हणण्यानुसार बाहेर कमी दरात उपलब्ध असलेली औषधे काही रुग्णालयांमध्ये जास्त दरानं विकली जातात। अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांना औषधांची सविस्तर यादीही दिली जात नाही। औषधांची माहिती थेट संबंधित मेडिकल स्टोअरला पाठवून औषधे रुग्णाच्या वॉर्डामध्ये पोहोचवली जातात। त्यामुळे कोणती औषधे देण्यात आली, किती वापरली गेली आणि उर्वरित औषधांचं काय झालं याची माहिती नागरिकांना मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला। रुग्णांच्या अडचणीचा गैरफायदा घेऊन आर्थिक लूट करणाऱ्या रुग्णालयांचा परवाना रद्द करावा, तसंच संबंधित मेडिकल स्टोअर आणि फार्मासिस्ट यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करावेत, अशी मागणी संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं जिल्हा प्रशासनाकडे केली। प्रशासनानं तातडीनं कारवाई न केल्यास जनहितासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेनं दिला। तसंच अशा प्रकारे रुग्णांची आर्थिक लुबाडणूक होत असल्यास नागरिकांनी संभाजी आरमार संघटनेशी संपर्क साधावा, असं आवाहनही करण्यात आलं। ज्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण ॲडमिट आहे त्याच हॉस्पिटलमधून औषधं खरेदी केली जावीत असा बऱ्याच हॉस्पिटलनी नियम केलेला आहे किंवा तशा पद्धतीची जबरदस्ती रुग्णांच्या नातेवाईकांवर केली जात आहे। काल एका व्हिडिओच्या माध्यमातून नोबेल हॉस्पिटलमधला हा प्रकार सगळ्या महाराष्ट्रासमोर आलेला आहे आणि राज्याचे अन्न औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे साहेब यांनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीची सक्ती कुठल्याच हॉस्पिटलनं करू नये, तसा नियम आहे। तो नियम यापूर्वी देखील अस्तित्वात होता। मात्र आता मुंढे साहेबांच्या आदेशानंतर तरी किमान हॉस्पिटल सुधारतील अशी अपेक्षा होती। मात्र नोबेल हॉस्पिटलच्या निमित्तानं हॉस्पिटल सुधारण्याचं नाव घेणार नाही ते स्पष्ट झालेलं आहे। संभाजी आरमारनं जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे की सोलापूर शहर जिल्ह्यातील सगळ्याच हॉस्पिटलची त्यांनी तपासणी केली पाहिजे आणि त्या हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण दाखल आहेत त्यांच्या नातेवाईकांकडून खात्री करून घेतली पाहिजे की हॉस्पिटल अशा पद्धतीची जबरदस्ती करतात किंवा नाही। आमच्या माहितीनुसार सोलापूर शहरातील मोठे 80% हॉस्पिटल त्यांच्याच हॉस्पिटलमधून किंवा त्यांनी सांगितलेल्या मेडिकलमधून औषधं खरेदी केली पाहिजेत अशी जबरदस्ती करतात। तशा पद्धतीचे पुरावे देखील आहेत। आज आम्ही जिल्हा प्रशासनाला सांगितले की त्यांनी अशा पद्धतीची कारवाई करावी। मात्र प्रशासन अशी काही कारवाई करेल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे। अशा पद्धतीचे अनुभव किंवा अशा पद्धतीची जबरदस्ती रुग्णांवर झाली तर रुग्णांनी संभाजी आरमारकडे संपर्क साधावा। त्या रुग्णांना कायदेशीर मार्गाने न्याय मिळवून देण्याची जबाबदारी संभाजी आरमारची आहे आणि जिल्हा प्रशासनानं या प्रश्नी दखल नाही घेतली तर येणाऱ्या 8 दिवसाच्या आत संभाजी आरमार या विषयावर रस्त्यावर उतरून आंदोलन करेल। या शिष्टमंडळामध्ये संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष तथा नगरसेवक शिवाजी वाघमोडे, गजानन जमदाडे, सागर ढगे, अजिंक्य पाटील, राजाभाऊ खराडे, राज जगताप, अर्जुन शिवसिंगवाले, अविनाश विटकर, मल्लिकार्जुन पोद्दार, ॲडव्होकेट गीता पवार, संध्या हेब्बाळकर, भाग्यश्री काळे, बाई ओहोळ यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश होता।